नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत करतो लर्निंग टेक मराठी चॅनल वरती. तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिलंच असेल की टॅलीमध्ये कंपनी क्रिएशन साठी काही बॅकअप रिस्टोर पाहिलं आपण, त्यानंतर पासवर्ड क्रिएशन पण पाहिलंय. आताचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये आपला आजचा टॉपिक जो आहे तो आहे लेजर क्रिएशन आणि गोल्डन रूल्स. तर पहिली गोष्ट लेजर क्रिएशन. आपण आज लेजर पाहूया स्टार्टिंगला, की लेजर्स काय असतात आणि लेजर कसे क्रिएट केले जातात. ओके. तर पहिली गोष्ट तर लेजर म्हणजे काय, सिंपल आपल्या भाषेत शिकूया की लेजर म्हणजे काय असतं. जसं आपण आता जी काही एंट्रीज करणार आहे सिंपल, ज्याला आपण डेबिट किंवा क्रेडिट करणार आहे, अशाच ज्या टाईपला आपण सिंपल आपल्या भाषेत लेजर्स म्हणतो. जसं सिंपल आपण परचेस करतोय, सेल्स करतोय किंवा एक्झाम्पल कॅश. आता कॅशला पण आपण डेबिट किंवा क्रेडिट करतोय, तर कॅश पण आपलं काय या ठिकाणी लेजर आहे. तर कॅश जी आहे या ठिकाणी त्याच्या अंडर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो कॅश इन हँड. ओके. तसंच किंवा कमिशन पेड असेल, आता जसं आपण कमिशन पेड करतो या ठिकाणी, तर कमिशन पेड करतो तर आपला काय होईल या ठिकाणी एक्सपेन्स होणार आहे, जो की इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. ओके. तर असेच काही लेजर्स आहेत, ज्या लेजर्सला आपण आज शिकणार आहोत की लेजर्स या ठिकाणी आपण कशा प्रकारे बनवू शकतो. ठीक आहे. तर चला चालू करूया आजचे लेजर्स आपण कसे क्रिएट करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्टिंग केली आपल्या कंपनी पासून. त्यामुळेच आपल्याला काय करायचं, फर्स्ट आपली कंपनी त्या ठिकाणी क्रिएटेड असली पाहिजे किंवा तुम्ही त्याला क्रिएट करून घेऊ शकता. तर कंपनी क्रिएट झाल्यानंतर आता राईट साईडला तुम्ही पाहू शकता, इथे गेटवे ऑफ टॅली मास्टर्स मध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे क्रिएट, आणि त्याच्या खाली ऑप्शन आहे तुम्हाला अल्टर. तर आपण पाहिलेलं ऑलरेडी की अल्टर म्हणजे ज्यांना आपण एडिट करणे म्हणतो. तर पहिली गोष्ट आपण अल्टर मध्ये जाऊन चेक करूया लेजर. सेकंड ऑप्शन आहे आपल्याला. इथे गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल ऑलरेडी या ठिकाणी दोन लेजर्स त्या ठिकाणी क्रिएटेड असतात, जसे की आहे आपलं कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपल्याला हे ते दोन लेजर्स आहेत, त्यांना रिपीटली बनवायचं नाहीये, किंवा कोणतं पण लेजर्स असेल त्याला रिपीट तुम्हाला बनवायचं नाही आहे. इथं आपल्याला लेजर्स क्रिएट करायचं आहे, त्यासाठी जायचंय फर्स्ट टॉपला क्रिएट मध्ये. क्रिएट मध्ये गेल्यानंतर सेकंड ऑप्शन आहे आपल्याला लेजर. तर लेजर मध्ये जायचंय. फर्स्ट ऑफ आपल्याला त्यांनी विचारलं या ठिकाणी लेजर क्रिएशन मध्ये नेम. तर फर्स्ट आपल्याला एक लेजर क्रिएट करायचं आहे. जसं तुम्हाला यामध्ये क्रिएट करायचं आपल्याला ओपनिंग स्टॉक. तर सिंपल ओपनिंग स्टॉक जो आहे या ठिकाणी आपल्याला नेम मध्ये टाईप करून घ्यायचा आहे ओपनिंग स्टॉक. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला एक अलायन्सचा ऑप्शन आहे या ठिकाणी. आता कधी कधी असं पण असतं की आपण टॅलीमध्ये खूप मोठं लेजर बनवतो किंवा त्याच्यामध्ये खूप सारे कॅरेक्टर्स असतात, खूप सारे टेक्स्ट असतात, असे पण काही लेजर्स असतात. जर काही टेक्स्ट तुमच्या या ठिकाणी वरती बसत नसतील तर तुम्ही अलायन्स मध्ये पण त्याला सिंपली टाईप करू शकता. ओके. देन त्यानंतर अंडर मध्ये तुम्हाला त्याच्या अंडर घ्यायचं या ठिकाणी, जसं तुम्हाला दिलं असेल पुढे ओपनिंग स्टॉकच्या पुढे स्टॉक इन हँड दिलेला आहे. ओके. तर सिंपली तुम्हाला साईडला लिस्ट दिलेली आहे, सिंपल तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड मध्ये जाऊन तुम्हाला फक्त त्याला सर्च सिलेक्ट करायचं या ठिकाणी, देन एंटर एंटर करून याला ऍक्सेप्ट करायचा. ओके. एकदम सिंपल पद्धतीने आपण एक लेजर आपलं तयार केलेलं आहे. ओके. तसंच आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जे आपल्याला लागणारे लेजर्स आहेत, जसं आपल्याकडे टोटली आता इथं जर पाहायला गेलं टोटली 61 लेजर्स त्या ठिकाणी आपल्याला आहेत. तर 61 लेजर्स तुम्हाला त्या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्हाला अजून एक क्रिएट करून दाखवतो. त्यानंतर बॅड डेबिट्स अकाउंट आहे, सिंपल ते टाईप करून घ्यायचं, एंटर करायचंय, देन अंडर. तर त्याच्या अंडर काय दिलं आपल्याला, इनडायरेक्ट एक्सपेन्स. तर सिंपल सर्च करायचं आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स. जाऊन इनडायरेक्ट एक्सपेन्स सिलेक्ट करायचा आहे, देन एंटर एंटर करून याला आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. ओके. तर ह्या प्रकारे जे लेजर्स आहेत आपल्याला असेच ऑल लेजर्स त्या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचे. तर चेक करण्यासाठी सेम तुम्ही ऑप्शन करू शकता, स्किप करून बॅक जायचंय. इथं ऑप्शन आहे वापस अल्टर. अल्टर मध्ये जाऊन वापस लेजर तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता की आपण किती लेजर्स त्या ठिकाणी बनवलेले आहेत. दिसतं या ठिकाणी पहिला आपण पाहिलं तर कॅश अँड प्रॉफिट अँड लॉस, ऑलरेडी आपले दोन लेजर्स क्रिएट होते. दोन लेजर्स आपण बनवले आहेत, बॅड डेबिट्स अकाउंट आणि ओपनिंग स्टॉक. असेच आपल्याला टोटली जे लेजर्स आहेत त्या ठिकाणी क्रिएट केले जातात एकदम सिंपल पद्धतीने. ओके. तर सगळ्यांना समजलं असेल या ठिकाणी की लेजर्स आपण कसे बनवू शकतो. ओके. तर आपण एक पुढचा पार्ट घेऊया. आता जे एंट्रीज आहेत, आता मेन आपल्याला सगळ्यांना जी प्रॉब्लेम येते ती आहे एंट्रीज, यांनी जे रूल्स आहेत आपले गोल्डन रूल्स आहेत, ते रूल्स त्या ठिकाणी कसे अप्लाय करायचे ते आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी रूल्स त्या ठिकाणी पाहून घेतले असतील, किंवा आपण आधी रूल्स त्या ठिकाणी पाहून घेऊया की आपले गोल्डन रूल्स मध्ये टोटली 3 रूल्स त्या ठिकाणी असतात. तर यामध्ये जो पहिला रूल आहे या ठिकाणी तो आहे पर्सनल अकाउंट.
आता हे पण आपण पाहणार आहोत की या ठिकाणी हे रूल्स कोणला आणि कसे त्या ठिकाणी अप्लाय करायचे. ओके, तर पहिला एकदा रूल्स आपण त्या ठिकाणी वाचून घेऊया. तर पहिला रूल्स आहे आपला पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये सांगितलं आपल्याला डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्यानंतर रिअल अकाउंट आहे, ज्यामध्ये सांगितलं आपल्याला डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन त्यानंतर नॉमिनल अकाउंट आहे, जे सांगतो या ठिकाणी डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता सिंपल हे 3 रूल आपण पाहिले जातात. ह्या 3 रूल या ठिकाणी कसे अप्लाय केले जातात किंवा या ठिकाणी कसे यूज केले जातात ते आपण पाहूया. तर आपल्याला सांगितलं या ठिकाणी टाइप ऑफ अकाउंट्स. तर आपल्याकडे या ठिकाणी किती प्रकारचे अकाउंट्स असतात तर ते पाहू आपण. त्यामध्ये आपले 2 प्रकारचे अकाउंट असतात, ज्यामध्ये पहिला आहे पर्सनल अकाउंट्स आणि दुसरा या ठिकाणी इन पर्सनल अकाउंट. त्यामध्ये पण 2 टाइप्स तुम्हाला दिलेले आहेत. पर्सनल अकाउंट मध्ये नॅचरल आणि आर्टिफिशियल त्या ठिकाणी 2 टाइप्स आहेत. इन पर्सनल मध्ये रिअल आणि नॉमिनल त्या ठिकाणी 2 टाइप आहेत. चला पाहूया आता हे काय असतं. तर पर्सनल अकाउंट दिलं आपल्याला. तर पर्सनल अकाउंट काय म्हणतो, पर्सनल अकाउंट मीन्स द पर्सन, इंडिव्हिज्युअल और आर्टिफिशियल. म्हणजेच काय याच्यामध्ये जो हा रूल आहे आपला पर्सनल अकाउंट सिंपल कशाला लागला जातो या ठिकाणी, पर्सनला लागला जातो. ठीक आहे, यांनी जसं की इंडिव्हिज्युअल किंवा आर्टिफिशियल पर्सन्स असे 2 प्रकारचे पर्सन्स असतात, ज्यांना आपण हा रोल त्या ठिकाणी लावू शकतो. आता पाहू की इंडिव्हिज्युअल पर्सन्स म्हणजे कोण. जसं नॅचरल आणि इंडिव्हिज्युअल पर्सन्स यांनी व्यक्तीज, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर त्याला आपण म्हणतो या ठिकाणी इंडिव्हिज्युअल किंवा नॅचरल पर्सन. यांनी एखाद्या व्यक्तीचं नाव तुमच्या एंट्रीज मध्ये येते, जसं की विशालने पैसे दिले किंवा विशालला आपण पैसे दिले, विशालकडून माल परचेस केला किंवा विशालला सेल केला. तर अशा ठिकाणी जो रूल आहे तो आपल्याला रूल यूज करायचा आहे पर्सनल अकाउंट. देन त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे या ठिकाणी आर्टिफिशियल पर्सन्स. आर्टिफिशियल पर्सन्स म्हणजेच कोण, जसं की एखाद्या कॉलेजचं नाव आलं किंवा कंपनीचं नाव आलं किंवा बँकचं नाव आलंय किंवा इन्स्टिट्यूटचं नाव आलंय किंवा एनी फार्म किंवा शॉपचं नाव आलंय, तर अशा ठिकाणी त्यांना आपण म्हणतो आर्टिफिशियल पर्सन्स. यांनी सिंपल आहे, जर आपण एखाद्या कंपनीकडून माल विकत घेतोय किंवा कंपनीला माल विकतोय किंवा बँकेतून कॅश काढतोय किंवा बँकेमध्ये कॅश टाकतोय, तर अशा ठिकाणी पण आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे, पर्सनल अकाउंट यूज करायचा आहे. कारण की दोन्ही पण आपल्या या ठिकाणी पर्सन्स आहेत, जे की एक आहे नॅचरल पर्सन आहे, दुसरा आर्टिफिशियल पर्सन्स आहे. ओके, तर सगळ्यांना पर्सनल अकाउंट त्या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्यानंतर इन पर्सनल मध्ये आपण 2 टाइप्स पाहिले होते. तर इन पर्सनल अकाउंट म्हणतो अकाउंट विच इज नॉट रिलेटेड टू पर्सन इन कॉलेड इन पर्सनल अकाउंट. इन पर्सनल अकाउंट आर क्लासिफाईड इन 2 पार्ट्स. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, ज्यामध्ये पहिला आहे आपल्याला रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंट सिंपल एकदा सांगतो मी की रिअल अकाउंट जो आहे तो आपण यूज करतो आपल्या ऍसेट साठी, यांनी आपल्या भाषेत सिंपल आपल्या संपत्तीसाठी आपण त्या ठिकाणी हा रूल यूज करतो. आता संपत्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले त्या ठिकाणी, जसं की टँजेबल ऍसेट आणि इनटँजेबल ऍसेट्स. म्हणजे टँजेबल ऍसेट्स म्हणजे ज्यांना आपण टच करू शकतो असे आपले ऍसेट्स. आता आपल्या ऍसेट्स म्हणजे काय असतं या ठिकाणी, आता सिंपल ऍसेट्स मध्ये जसं की एक्झाम्पल कॅश आहे, बिल्डिंग आहे, मोबाईल आहे, फर्निचर आहे, यांना आपण टच करू शकतो, ही आपली संपत्ती आहे. किंवा आपली जमीन झाली, आपली स्वतःची जमीन पण आहे ज्यांना आपण टच करू शकतो, जे आपले ऍसेट्स असतात. ओके, देन त्यानंतर इनटँजेबल ऍसेट्स म्हणजे ज्यांना आपण टच नाही करू शकत तरी पण आपले ऍसेट्स आहे त्या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे, जसं पेटेंट्स आहे, कॉपीराइट आहे त्या ठिकाणी. ओके, गुडविल आहे, ट्रेडमार्क आहे, हे सगळे आपले इनटँजेबल ऍसेट्स आहेत. ऍसेट आहेत पण आपण त्यांना टच करू शकत नाही. ओके, तर रिअल अकाउंट पण तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. फक्त एवढं समजायचं की रिअल अकाउंट म्हणजे जे आपले ऍसेट येतात, जसं की कॅश झालं, बिल्डिंग, मोबाईल, फर्निचर झालं, जर आपल्या एंट्रीमध्ये कॅश हा टेक्स्ट येतोय किंवा बिल्डिंग हा टेक्स्ट येतोय, तर त्या ठिकाणी आपल्याला सिंपल कोणता रूल अप्लाय करायचा आहे या ठिकाणी, रिअल अकाउंट हा रूल त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. ओके, देन त्यानंतर नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट पण सिंपल आहे, काय सांगितलं तरी इट इन्क्लूड ऑल इन्कम अँड एक्सपेन्सेस. यांनी अशा ठिकाणी हा रूल आपल्याला यूज करायचा जिथे तुमचा इन्कम आणि एक्सपेन्स होतोय. जसं एक्झाम्पल जस्ट सॅलरी. आता तुम्हाला सॅलरी सांगितलं, जर सॅलरी आपण जर दुसऱ्यांना कोणाला पे करतोय, पुढच्या व्यक्तीला आपण सॅलरी पे करतोय, तर अशा ठिकाणी आपला काय व्हायला ठिकाणी इथे आपला एक्सपेन्स होतो, कारण की आपण काय करतोय, सॅलरी पुढच्या व्यक्तीला पे करतोय, आपली कॅश आपल्याकडून जाते, तर हा आपला सिंपल एक्सपेन्स आहे. बरोबर, पण तिथं जर सॅलरी आपल्याला रिसीव्ह होत असेल, यांनी एखादा व्यक्ती आपल्याला सॅलरी देतोय,
तर इथं काय होईल आपला, तर अशा ठिकाणी आपली काय होईल या ठिकाणी इन्कम होणार आहे. ओके, म्हणजे एकच वर्ड आहे पण त्यामध्ये जर तुम्ही पेड किंवा रिसिव्ह लावताय तर तिथं तुमचं काय होणार आहे, इन्कम किंवा एक्सपेन्स होत आहे. किंवा एक्झाम्पल रेंट घ्या, जर तुम्ही एखाद्या रूमचं रेंट पेड करताय तर तिथं तुमचा काय होणार आहे, एक्सपेन्स होणार आहे. किंवा तिथंच तुम्ही रेंट रिसिव्ह करताय तर तिथं तुमचं इन्कम होणार आहे. तर असे खूप सारे वर्ड्स आहेत, जसं कॅरेजेस आहे, वेजेस आहे, इंटरेस्ट आणि व्याज आहे, कमिशन आहे किंवा डिस्काउंट पण आहे. जर आपल्याला डिस्काउंट मिळतंय तर आपली इन्कम आहे, किंवा आपण जर दुसऱ्यांना डिस्काउंट देतोय तर आपल्या त्या ठिकाणी एक्सपेन्स आहे. किंवा परचेस आणि सेल पण आहे, जर आपण एखादी वस्तू विकत घेतोय तर आपल्या त्या ठिकाणी काय होणार आहे, एक्सपेन्स होणार आहे, कारण की आपले पैसे त्या ठिकाणी जात आहे. पण तिथंच जर आपण एखादी वस्तू सेल करतोय तर तिथं आपली काय होणार आहे की इन्कम होणार आहे. तर असेच काही वर्ड्स आहेत, जर असे वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी एंट्रीज मध्ये दिसत आहे तर आपण सिंपल तिथं नॉमिनल अकाउंट यूज करणार, जिथे आपला इन्कम किंवा एक्सपेन्स होतो. ओके, तर हेच आपल्याला रूल्स मध्ये त्या ठिकाणी काउंट करायचे होते. जसं आपण पाहिलं पर्सनल अकाउंट, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण आर्टिफिशियल आणि इंडिव्हिज्युअल पर्सन त्या ठिकाणी लावतो. दुसरं एक्झाम्पल, आता एखादा राम नावाचा व्यक्ती आहे, रामला जर आपण या ठिकाणी कॅश पेड करतोय, राम आहे, रामला आपण कॅश पे करतोय. आता याच्यामध्ये राम हा टेक्स्ट आलाय आणि रामचं नाव आलंय, तर सिंपल राम आलाय तर आपण कोणता रूल यूज करणार या ठिकाणी, पर्सनल अकाउंट यूज करणार. ओके, तर पर्सनल अकाउंट यूज केल्यानंतर त्यामध्ये रूल काय सांगितलाय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता सिंपल जो राम आहे तर राम कोण आहे, तर राम एवढंच पाहिजे की राम रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. ओके, आता जर आपण पे करतोय रामला तर राम काय करणार, तिथे कॅशला काय करतो या ठिकाणी, तो रिसिव्ह करणार आहे. ओके, म्हणजेच तो रिसिव्हर आहे. तर अशा टायमिंगला आपण काय करणार, रामला डेबिट करणार. तर रूल मध्ये सांगितलं आपल्याला डेबिट द रिसिव्हर, जो कोणी रिसिव्हर आहे त्याला आपल्याला डेबिट करायचा आहे. तर राम हा रिसिव्हर आहे त्यामुळे आपण त्याला डेबिट केला आहे. ओके, आणि जर रामने आपल्याला जर पैसे दिले असते किंवा एखादी वस्तू त्यांनी आपल्याला दिली असती तर आपण त्याला क्रेडिट केलं असतं, कारण की तो त्या टायमिंगला गिव्हर होता. बरोबर, तर क्लिअर असेल सगळ्यांना की पर्सनल अकाउंट हा कसा वापरायचा जातो. किंवा एक्झाम्पल आपण दुसरं एक घेऊ की बँक आहे. आता बँकमध्ये आपण त्या ठिकाणी कॅश त्या ठिकाणी काय करतो, डेपॉझिट करतोय. बरोबर, आता ह्यामध्ये बँक आलाय, आपण पाहिलं होतं आर्टिफिशियल पर्सन्स. ओके, तर बँक हा आपला काय आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. तर बँक आर्टिफिशियल पर्सन आहे, तर सिंपल रूल आपल्याला सांगितलंय डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता बँक मध्ये आपण काय करतोय, कॅशला डेपॉझिट करतोय. तर डेपॉझिट केल्यानंतर बँक काय करते, कॅशला रिसिव्ह करते. बरोबर, म्हणजे बँक कोण आहे इथे, रिसिव्हर आहे. मग बँक अकाउंटला काय करावं लागेल, आपल्याला डेबिट करावं लागेल. एकदम सिंपल आहे. तर जो पर्सन्स असेल किंवा आर्टिफिशियल पर्सन्स असतील, फक्त एवढं पाहिजे की तो कोण आहे. जर तो रिसिव्हर असेल तर त्याला डेबिट करायचं आहे आपल्याला, आणि जर तो गिव्हर असेल तर त्याला सिंपल क्रेडिट करायचं आहे. ओके, तर हा रूल तुम्हाला समजलाच असेल. देन त्यानंतर नेक्स्ट रूल आहे आपला रिअल अकाउंट. रिअल अकाउंट आपण पाहिला होता की रिअल अकाउंट जो आहे तो आपल्या संपत्ती रिलेटेड आहे, जे आपले ऍसेट्स आहेत त्यांना लागला जातो. यांनी एक्झाम्पल कॅश, बिल्डिंग, मोबाईल, फर्निचर हे आपण पाहिले ऑलरेडी. ओके, तर ह्यामध्ये सिंपल आपण एक्झाम्पल घेऊया कॅश. आता आपली कॅश आहे. आता जर आपण एखादा सिंपल आता जे एक्झाम्पल घेतलं, आपण बँकमध्ये कॅश काय केली, आपण डिपॉझिट केली आहे. ओके, तर रूल काय म्हणतो आपला, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. यानी जे आपल्याकडे येत आहे त्याला काय करायचं, आपल्याला डेबिट करायचं आहे, आणि जे आपल्याकडून जाते त्याला काय करायचं, त्या ठिकाणी क्रेडिट करायचं आहे. ओके, तर जे कॅश आहे, सिंपल होतं एक्झाम्पल की आपण कॅश काय केली आहे, डिपॉझिट केली आहे. तर कॅश आपली येते का जाते, तर सिंपल आहे, आपण डिपॉझिट करतोय म्हणजे आपली कॅश काय होणार आहे, इथून जात आहे. तर जात असताना आपल्याला कॅशला काय करायचंय, क्रेडिट वॉट गोज आउट. तर अशा ठिकाणी कॅशला तुम्हाला क्रेडिट करावं लागणार आहे. ओके, आणि तिथंच जर तुमच्याकडे कॅश येत असेल, मोबाईल येत असेल, फर्निचर येत असेल या ठिकाणी, तर तुम्हाला त्याला काय करायचं, या ठिकाणी डेबिट करायचं आहे. ओके, एकदम सिंपल रूल आहे. देन त्यानंतर नॉमिनल अकाउंट आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की जिथं तुमची इन्कम किंवा एक्सपेन्स होते त्या ठिकाणी हा रूल यूज केला जातो. तर आपल्याला इथे सांगितले पहा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. यानी जो तुमचा एक्सपेन्स आहे किंवा लॉस आहे त्याला तुम्हाला डायरेक्टली डेबिट करायचा आहे, आणि जी तुमची इन्कम आहे तिला तुम्हाला डायरेक्टली क्रेडिट करायचं आहे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल, जर तुम्ही सॅलरी पेड करताय
तो तुमचा एक्सपेन्स आहे, बरोबर. तर सॅलरी पेड करताना सॅलरी अकाउंटला आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी डेबिट करावं लागणार आहे. ओके. आणि तिथं जर सॅलरी तुम्हाला रिसिव्ह होत असेल तर अशा ठिकाणी तुमची इन्कम होते, तर तिथं आपल्याला सॅलरी अकाउंट क्रेडिट करावं लागणार आहे. ओके. ठीक आहे. तर सिंपल समजलं असेल, जिथं तुमचा इन्कम किंवा एक्सपेन्स होतो अशा ठिकाणी तुम्हाला नॉमिनल अकाउंट यूज करायचा आहे. जिथे तुमचे ऍसेट्स असतील यांनी कॅश तुमची येत असेल जात असेल यांनी ऍसेट तुमचे जात आहे किंवा येत आहे अशा ठिकाणी तुम्हाला रिअल अकाउंट यूज करायचा आहे. आणि जिथे तुमचे व्यक्तीच येतात, जसं एखादा आर्टिफिशियल किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीच येतात, बँक अकाउंट असेल या ठिकाणी, कंपनीचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल, बँक असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे पर्सनल अकाउंट. ओके. तर सगळ्यांना या ठिकाणी गोल्डन रूल्स समजले असतील या ठिकाणी. आणि जर कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील या ठिकाणी रूल्स मध्ये, तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून मला विचारू शकता, तर आपण डाऊट्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो आपल्याला रूल्सच आहे त्या ठिकाणी टॅलीमध्ये. जर तुम्ही एकदा रूल्स त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पाठ करताय किंवा रूल्स त्या ठिकाणी एकदा तुम्ही परफेक्ट करताय, तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे टॅली तुम्ही एकदम सिम्पल मध्ये त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता. ओके. तर आज आपण त्या ठिकाणी गोल्डन रूल्स एवढाच पार्ट पाहिलाय, कारण की आपल्याला हा जो पार्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक्स मध्ये पाहणार आहोत त्यामध्ये, की आपण एंट्रीज कशा केल्या जातात. आता एंट्रीज पण आपण पाहू की प्रॅक्टिकल मध्ये आपण बुक मध्ये एंट्रीज कशा केल्या जातात, जे की आपण गोल्डन रूल्स अप्लाय करून आपल्या बुक्स मध्ये या ठिकाणी एंट्रीज करणार आहोत. ओके. तर सगळ्यांनी पुढचा पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण पुढच्या पार्ट मध्ये एंट्रीज प्रॅक्टिकल कशा केल्या जातात आणि बुक मध्ये एंट्रीज कशा केल्या जातात हे आपण त्यांना पाहू शकतो. तर सगळ्यांना फक्त हेच आहे की आपले जे 3 रूल्स आहेत या ठिकाणी, हे 3 रूल फक्त तुम्हाला परफेक्टली पाठ करायचे आहे. ओके. तर सगळ्यांनी ह्या रूल्स त्या ठिकाणी एकदा रीड करून घ्या, पाठ करून घ्या. तर आपण भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये आपण पूर्णपणे त्या ठिकाणी एंट्रीज शिकूया. ओके. ठीक आहे. धन्यवाद.